शिवाय ओम नमः 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 शिवाय तिला घ्यायचं होतं तुम्ही घ्यायचं म्हणली होती याच्यावर बसू बसू का नको बाहेर लागते पाहायला ह्याच्यात काय अडकलं असं म्हटलं त्यामुळे ते खोलून पण बघितलं त्याच्यात पण काय अडकलं श्री शिवलीला अमृत अध्याय 11 श्री गणेशाय नमः धन्य धन्य त्याची जन हे शिवभजनी पारायण सदा शिवलीला अमृत श्रवण सदा सदा अर्चन सदाशिवाचे सूत म्हणे शौनकांती प्रतीचे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मी त्रिज गतीतेचे धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रन तो शंकरचित त्याचे दर्शन घेता तर तेची बहु अथवा षोडशदंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरून करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आद्रे कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा करणी पुण्य विशेष बांधित निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुखी षडशमुखी रुद्र अष्टमुखी चतुर्दशमुखी लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुखादित रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीचे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहास ऐका ये विषयी काश्मीर देशीचा रूप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा दायात भुसूर धन्य म्हणती तोची राजेश्वर लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदभाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाभीचे कामिनी सुत सभाग्य विद्वान मुनी विशेष सुकृत पाहिजे गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाजिले श्रोता सप्रेम चतुर सावधान रजमान साक्षेपी उदार पूर्ण काय
काया आरोग्य सुंदर करीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजिताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे असते शिवभक्त निस्तिम सावधान शिवध्यानी बाळ होऊन सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षीय दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळ मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चित सर्वांनी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलामृत बोलती शिवनामावळी नित्य पावने शिवपूजा सर्वदा आश्रय करीती राव प्रधान यास का आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण व सदा स्मरण शिवाचे विभूती पुसुनी रुद्राक्ष करीती मागुती वस्त्रे भूषण लेवविती ते सर्वची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परिते न सांगती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण दैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जोवरी वसिष्ठांचा नातू त्वरा राक्षसत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनी चर ते पितृ कैवार समग्र जाळीले सत्र करून या जनमे जे सर्प केले ते आस्तिके मध्येच राहिले परशराशी तुलस्तीचे पार्थिले मग वाचले रावणाधिक विरंचीस दटावून क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोललो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराजा परशर त्याचा नातू होय शुकयोगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधानी सामोरी धावती साष्टांग नमुनी घरासी आणि ती श्लोपचारे पूजिती भाव चित्ती विशेष समस्त वस्त्रे भूषणे देऊनी राव विनवी करजोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिनी ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशाली अनुमात्र भाषण करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजियानी समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेन गुरुचे पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोटे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्व कथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरमा महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची धूप पृथ्वी माझी निस्तीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊन नित्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे क्षद्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चांबरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित तैजरी चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्दक राजस चंद्र समप्रकाश शय्या जिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिलारे बहुत वाजी गज घरी महू असा दासी अपार घरी माता संभाग्य महोदर जिचे गायन ऐकता की नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून धूप
भूप सभाग्य येती घरा वैशासुनी पतिव्रता नेमिले तो पुरुषतत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासीन वश्य नव्हे परमशिव गुप्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमसे नक्षत्र सदा चालवित नित्य नक्षत्री दळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत विशेष अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे इच्छिती ते महानंद पुरविती कोटी लिंगे करविती श्रावण मासी अत्याकरी ऐक्य भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाहिले प्रीती करून ज्यांच्या गळावर रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुक आपुले जे का नृत्यागारच तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवयची महानंद करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंद त्यासी सोडून नृत्य करी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगतीवरून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोने सदाशिव पातला सौदागराचा वेश धैला महानंदेचा सदना आला त्यांचे स्वरूप देखोनी ते आपला सदमय झाली तेधवा पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसविले रत्न म्हणजे की तो पृथ्वी मला मोलाची हस्तकी कंकर त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन पुढे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिले जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरी ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंदगण नमन करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्ष्मणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानिले सर्वेची त्यांचे दिव्यलिंग काढिले सूर्य प्रभेहून आगळे तेज वर्णिले नव जाय लिंग देखून ते वेळी महानंद तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंगणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतने हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीन अवश्य म्हणून ठेविली मृत्याघारी नेऊन मग होते करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य माझे पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञेवरून नृत्यशाळेचा लागला अग्न जन धावू लागले चहूकडून एकची हाक जागली सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तवता वातात्मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुकुट मर्कट दिले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मन शांत झाला सत्वर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रतितेधवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरे ऐकून वृक्षस्थळ घेत बुडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचे अजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकरणे तुझवरी मग त्रिचरण चेताविली आकाशपंथे जाती ज्वाला सौदागर जिद्द झाला असे झाला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जो भक्त जनभवंग उडी वाहतली सेवंगी ओम नमः शिवाय म्हणूनी ऐसे देखता महानंद बोलावून सर्व वृंदावन लुटविली सर्व संपदा काशे समवेत सर्वी अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदे स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसे प्रकटले कपाळमौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकुष्टी पाळी भक्ता ते माता जटांचा भार तृतीय नेत्र वैश्वाहर शिरी झुळझुळ वाहिनी अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची शिरी निळकंठ खडकवा
श्री जुळजुळ वाहिनीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची चिरी निळकंठ खडक वाघधारी भेस्म रचिले शिशिरी पंच गज गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मुरिविती वरचेवर कंदुक झेलिती देवी 10 भुज पसरुनी अकस्मात महानंदेसे झेलुनी धरिती हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धारून वैमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा वैमानी बसत दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी शुद्धार्थू शास्त्र विपरीत त्रिशुभी भेद बुद्धी कैची ते नाही काम क्रोध मुखे मतमस्तर नाही निश्लुक जेथीची गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपार सुरंभीची मुहूर्त किल्लारे चिंतामणीची धवलागरे भक्ताकार निर्मिले जेथे बोसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद प्रदा अविनाश महानंदा तेथे पावती हे कथा परम सुरस महाशूर सांगे भद्रसेनेस म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकटपूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्यवरून सुधर्मतारक उपजले जे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावितील बहुतांश उद्धार करतील तुमाते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलता पुढती जे राज्य किती वर्षे करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणहून आवडे बहु तुमच्या आगमन करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीकच दुःखार्णवी पडेल पै प्रत्यक्षच दृश्य बोलावे वचन आनंदी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया करावया अनुमान परी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती ती जाण आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्या त्यासहित त्या स्थानी दुःखाग्लीन गेले आहोळूनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोश करुणी हाहाकार वृक्षस्थळी पिटिंडूपवर मग परायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठानं सोडधीरी ऐक सांगतो विचार हे पंचभूते नव्हती समुद्र शिशिमित्र नव्हते तै नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जाकर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्व मग त्रिवीर अहंकार होत शिव इच्छे करुणीय सत्वाशी निर्मिले प्रतिवसन रजाशी सृष्टी करता ग्रहण तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थिपत करविता विधीस म्हणे सृष्टी रची येरू म्हणे मज नाही ज्ञात आणि शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले चहुवेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहून विशेष गुहाज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जत त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं जे रुद्राध्यायी ऐकती पुढती त्यांच्या दर्शने जीव उद्धारती मग कमलोद्धर ऐकती सत्पुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासोनी भूतळी आला अध्याय जन थोर जप ज्ञान जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्यांची दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसोनी अभक्ती कृत्या निर्मिळी दारुण तिने
कुतर्कवादी भेदी लपून त्यांच्या हृदयी संचली त्याचे मस्तर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने तेने ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दुतापंथी शिवद्वेषी जे पापमती अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगवून ऐसे म्हणती जे त्या लागून अनिक नरकी घालावे रुद्राध्याय आवडे जास्ती कुंभिपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारी याकरिता भद्रसेन अवधारी अवयुक्त रुद्रवर्तने करी शिवावरी अभिषेकधारा धरी मृत्यू करी दुरी होय साच अथवा शतघट स्थापूत द्विवृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्त्र आवर्जने पूर्ण शोनिपाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सदुक्ती होऊन बोलत सकल ऋषी रत्न मंडलित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरुरक्षी त्यापासून तरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सरे हे ब्राह्मण आणि सांगावे ते बोलावून आताशी आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलवून त्याशी रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले पदाकार आणि परधनजास गमनाहुनी विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रहण येती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून न देते मित्ररथ किंवा साक्षात उमरनाथ पुढे आणून उभारा करीती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यासपीठ घेऊन सहस्त्रघट मांडवणे अभिमंत्रोनी स्थापिले स्वधूनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्ल पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिवे मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी प्राधान्य झाला चंद्राचे मृत्यू समय येता धरणीशी बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निश्चयेसी चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तिले तोची सांगता एक काळ पुरुष भयानक थोर उद्धव जटा कपाळी सिंदूर विक्राळ धाडा भयंकर नेत्र शातिरांगा सारिखे तो मज घेऊन जाता असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळभुवांडी तुझी नसे ते जे जैसे गभस्ती दिगंततम सहारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दश हस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडून बंधन त्या काळपुरुषासी करीत तांडन केले ते ऐसे पत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी आले नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत ते वेळे देव असुमने वर्षता अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखदयाची महासुस्वर मृद वाद्य गरजती अनेक वाद्याचे गजर शिवलीला गाती अपार शृगे भुंगे कहाळ थोर अनया सपार वाजती चंद्रांना षडकती भेरी नाद नमाये नभोवरी असो भद्रसेन यावरी विधिभुक्त होम करीत तसे षडश अत्रे शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्री म्हणे आवडी तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तुप्त पुरेपुरे हेची ऐकले मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण तो तुझी या सता ऐसा अति आनंद
होत असतात. तो अद्भुती वर्तले वसंत येत सुगंध बनी की काशी क्षेत्रातून सरधुनी की श्वेतांपले मुंडानी रमणलिंग अर्चिले की निर्देवास सापंडे चिंतामणी सुशीलापुत्र श्री अब्दी घेऊनी तैसा कमलोद्वंदन क्षणी नारद मुनी पातला वाल्मिकी सत्ववंती नंदन अवतान माती अवतानपादी कयाद्युरत्न हे शिष्य ज्यांची त्रिभुवनी जाण वैद्यचे का सर्वात तो चतुष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्यांशी चतुर्दश विद्या रतन करतलामळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणारे मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शर्काधिक तो नारद देखोनी त्याची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिण अग्निग्राहे पत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळे दिव्य सोडणी षोडशोपचारे पूजा नारद मुनी उभा राम उभा ठाकेकर जोडणी म्हणे स्वामी अंतर अतींद्रियष्टू त्रिभुवनी गमन तुझे काही देखिले सांगपूर नारद म्हणे मार्गी येता शिवदत्त दोघे देखिले दशभुज पंच वदंती तीही मृत्यू गेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुखी पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतास शिव भद्रसेन नंतर असं 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य तये निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघन तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्त असे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्ष मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते ते महापुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज मग सूर्यनंदन महाराजा व्यापराधे कष्टी मग उभा ठाकोनी वृत्तांत करजोडणी स्तवन करीत हे अर्पणाधव हिमन गजामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदा सांगता ते क्षणी राय पायावर घातली लोळणी आणि सहस्त्र रुद्र करून महोस्तास करीत असे शतरुद्र करिता निषेध शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडताना तो शिवरूप याचे देही तो येथेची झाला मुक्त त्यांच्या तीर्थे तरी बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तोषविले गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बांधे अंती अंजली नेती शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पडता घोडे पुणे केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वता तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वंचिता गंडातरी दूर होती यावरी कलियुगी निषेध शिवकीर्तनाचा महिमा विषेद आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान ह्याची निर्धार मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देईन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमवेत राव जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान रुद्र ध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बसवून त्वरित राव प्रदान केले मिरवित विधिलोक वैकुंठी वास बसवून त्वरित राव प्रदान केले मिरवित विधिलोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहुनी राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्परुद्र संपूर्ण इच्छेले फळ देणारा महामृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासनं बाधे ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाशीची सर्वथाई येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निषेध त्याचा विटाळ न व्हावा त्यास
प्रसवून वांज झाली माता, त्यासी सांगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीची. ते आपल्या ग्रहास न आणावे, आपण त्यांच्या सदनात न जावे. ते त्याजावे जीवे व्हावे, जेवी सुशील हिंसक राजावे. तो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेन. असे सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटले. अर्पणा हृदयास्त मिलिंद श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, जो तो जगदानंद मूळ अभंग न विटे कालात्रवी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिज्योत सज्जन अखंड, 11 गोढा. श्री सांब सदाशिव शिवार्पणमस्तु. शिवोस्तु शिवोस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.